सीसी उमरोली आणि त्यांना फाईट करत असताना टीम मानकिवली या दोन संघांच्या दरम्यान मेगा फायनलचा थरार सरपंच चषक 2025 जय हनुमान कान्होरकरांचं आयोजन। पहिलाच बॉल उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतायत। एका धावेच्या मदतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। एक धावालीय धावफलकावरती जोडतायत श्री गणेशा झालाय। षटक क्रमांक 1 पंकज गोलंदाजी मार्गवरती मेगा फायनलच्या मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे। पंकजचा हा चेंडू या ठिकाणी खेळलाय फिल्डर 30 यार्ड मध्ये, चेंडूला स्टॉप करत असताना एक सिंगल धाव। पहिल्या षटकात आपण आहोत, 2 धावा धावफलकावरती, 2 षटकांची मॅच आहे। मेगा फायनलचा थरार अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत। इथं खेळलेला फटका चांगला खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं, सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग सुंदर झाली, थ्रो सुद्धा आलाय। मात्र दरम्यान आपण पाहाल तर इथं 2 धावा कंप्लीट करतायत। 2 धावांची मदत धावफलकाला केली जाईल। स्कोअर कार्ड वरती 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। पंकज भोले गोलंदाजी मार्क वरती मानकिवली संघासाठी रत्नदीप आणि शरद आक्रमक भूमिका। इथं फटका चांगला खेळलाय, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलकावरती तब्बल 10 धावा। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे। पंकज भोले गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो, यावेळेस खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं, फिल्डर त्या ठिकाणी आहे। एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट झालेली आहे। स्कोअर कार्ड 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरकेल 12 वरती। पहिलं षटक चांगली सुरुवात या ठिकाणी देत आहेत एसबीसीसी उमरोली। 2 अनबिटन टीम मैदानावरती खेळतायत। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ग्रामीणच्या टीम आहेत। एका बाजूने आपण पाहताय श्री गणेश मानकिवली आणि एसबीसीसी उमरोली या 2 संघांच्या दरम्यान मेगा फायनलचा हा सामना। षटक क्रमांक पहिलं जे मार्गस्थ होतं पंकज भोलेचं ते इथं संपलेलं आहे। एक षटकामध्ये जमवल्या बिनबाद 13 धावा एसबीसीसी उमरोली। चांगली बॅटिंग। एक षटक संपलेलं आहे। धावफलकावरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात केली आहे। सोहन पोसाटे आणि रोहित मिनमिने यांच्याकडनं राजच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे। षटक क्रमांक 2 ला सुरुवात गोलंदाज राज गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय। राज गटगे पहिलाच बॉल फटका खेळलाय त्या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरनं, फिल्डर दूरवरनं येतोय, पकडून फेक होईल तोपर्यंत इथं दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले। 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे। थ्रो उशिरा आला आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर इथं 3 धावा कंप्लीट झाल्या। स्कोअर कार्ड वरती या 3 धावा जोडल्या जातील। धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 16 वरती।
16. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला 13 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती 3 धावा या ठिकाणी जमा केल्या. बॅटिंग करत असताना रत्नदीप आणि शरद. स्ट्राईक वरती रत्नदीप. चांगला चेंडू टाकला या ठिकाणी. दुसरी धाव कंप्लीट. थ्रो खराब आला आणि या दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत. तीन धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19. 2 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. मेगा फायनलचा सामना. स्ट्राईक वरती शरद. इथं खेळलाय फटका स्क्वेअर लेगला. फिल्डर बरोबर जागेवरती तैनात केलाय. चांगल्या पद्धतीनं अडवलंय. दुसऱ्या धावेसाठी आलेत. आता मात्र दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात झटका मिळालाय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का. शेवटच्या षटकातील 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. स्कोअर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहाल तर 20 धावा फलंदाजी करत असताना SBCC उमरोली हा संघ मैदानावरती आपण पाहत आहे. स्कोअर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचले. इथं चांगला चेंडू. अपील करतायत. लाऊड अपील. आणि इथं फलंदाज माघारी परतलेला आहे. विकेट. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट अर्जित झाली आहे. फलंदाज माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानावरती हर्षल. इथं हा फुलटो चेंडू समोर खेळला आहे. फटका चांगल्या दर्जाचा. तिथं सुंदर फिल्डिंग. इथं सुद्धा एकच धाव. चांगलं बॅटल. चांगल्या पद्धतीनं क्रिकेट या ठिकाणी मैदानावरती पेश करत असताना श्री गणेश मानकिवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना SBCC उमरोली या दोन संघांच्या दरम्यान फायनलची मॅच. कालच्या दिवसामध्ये ऑस्ट्रेलियाला नमवलं आणि भारतीय संघ मेगा फायनल मध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या पोहोचलेला आहे. आज आपल्याला दुसरा फायनलिस्ट मिळेल. साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड असा सामना सेमीफायनलचा आज पाहायला मिळेल. इथं चांगला चेंडू. डायरेक्ट हिट. जबरदस्त कमिटमेंट. चेंडूला पकडला आणि डायरेक्ट यष्टा उद्ध्वस्त. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. लागलाय झटका. 21 धावा जमवल्यात आणि 22 धावांचं लक्ष ठेवलंय इथं श्री गणेश मानकिवली समोर विजयासाठी.
टूर्नामेंट ज्यानं गाजवली साहिल लोंगले मैदानावरती गोलंदाजी करतोय SBCC उमरोली संघासाठी. इथं पहा बॅटची एज त्या ठिकाणी मागे जातोय चेंडू. चांगली फिल्डिंग स्टॉप केलंय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंवरती 1 धाव धावफलकावरती लागली आहे. श्री गणेश मानकिवली 22 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पंकज भोले आणि राज गडगे ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. स्ट्राइक रोटेट झाली आहे. राज येतोय स्ट्राइक एंड वरती. उजव्या हाताचा बॅटर हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज या ठिकाणी संघासाठी. फटका खेळलाय चांगल्या पद्धतीने फिल्डरला बीट केलंय. 38 पार केलंय. फटका जबरदस्त आहे. जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक टप्प्यावरती निश्चितच शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं आणि नक्कीच संघासाठी या ठिकाणी 2 धावा वाचवल्या. 100% कमिटमेंट एफर्ट मैदानावर दिलेत. इथं 2 धावा स्कोर कार्ड वरती येतील. ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 3 या आकड्यावरती. 22 धावा बनवायच्या आहेत. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक पहिलं चालू आहे. साहिल लोंगले गोलंदाजी करतोय. एकंदरीत आपण पाहिले तर त्याने 4 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केल्यात. स्ट्राइक राज गडगेकडं. इथं अपील केली आहे आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. फलंदाज माघारी परततोय. बॅट्समन राज आउट. इथं विकेट मिळाली आहे. साहिल लोंगलेला लाभलेलं पहिलं यश. फलंदाज राज बाद. हेमंत मराठे मैदानावरती. इथं खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि ही दुसरी धाव घेत असताना चेक करायचंय. सॉफ्ट सिग्नल आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे मात्र चेक करायला सांगितलेलं आहे थर्ड अंपायर. नॉट आउट. बॅट्समन सेफ. या ठिकाणी बाल बच गए. निश्चितच चेंडू स्टंपला लागला होता मात्र बेल्स अप होण्या अगोदर बॅट बरोबर इन होतीये. फलंदाज सेफ. 2 धावा येत आहेत. एक षटक संपलेला आहे. 5 धावा धावफलकावरती. इथं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते 6 चेंडू आणि 17 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. 6 चेंडू 17 धावा. मेगा फायनलची मॅच आहे. जिंकायचं असेल तर इथून या 6 चेंडूंवरती 17 धावा बनवाव्या लागतील. गेम चेंजर पंकज भोले मैदानाच्या आतमध्ये आहे. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्याच्या बॅटमध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. लीग स्टेजमध्ये आपण पाहिलं. सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर अर्धशतकी इनिंग या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिली आहे. पंकज भोलेवरती भरपूर विश्वास मानकिवलीकरांचा. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बॉलर तयार होतोय. गणेश घारे गोलंदाजी मार्क वरती. अजून एक तेस्तरार गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती पंकज भोले. मानकिवलीकरांचा विश्वास. पहिलाच बॉल गणेशचा चेक केला जाईल. जास्त बाहेर वाईड बॉल येतोय. अवांतरची खून करत असताना पंचांना आपण पाहत आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पोहोचायचं आहे. इथून 22 या आकड्यावरती. अजूनही
6-16चं समीकरण. हा चेंडू सुंदर आहे, वेगवान. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट येतोय. प्रचंड वेग, त्याचबरोबर गती आपण पाहाल, त्याच टप्पा आपण पाहाल तर निश्चितच जबरदस्त पाहायला मिळतोय. उंची कमी ठेवत असताना चेंडू खाली राहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉल 16, 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथं फुलटो चेंडू समोर खेळला आहे. मिड ऑफ वरती फिल्डर आहे, चेंडूला अडवत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 15, 4 चेंडूंमध्ये 15 धावा इथं बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना हेमंत स्ट्राईक एंड वरती 2 मोठे फटके गरजेचे आहेत. गणितचा हा चेंडू फटका चांगला खेळला आहे. ताकद फटक्यात आहे का? लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. लांबी गाठली नाही, जागेवर चेंडू थांबलाय आणि तो झेल पकडलाय सीमारेषेच्या जवळ. फलंदाज होतोय बाद. फायनलची मॅच आणि काटेकी टक्कर मैदानावर. एसबीसीसी उमरोली इथं विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना फटका खेळलाय. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड झालं ते 10 वरती. इथून अजूनही 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 2. 2 बॉल 12. 2 चेंडूंवरती 2 षटकार या ठिकाणी ठोकावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल, श्री गणेश मानकिवलीला हा सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दोन बॉल 12. फटका खेचलाय जबरदस्त, मात्र लांबी गाठेल का हा इथं सुद्धा प्रश्न आहे. झेल बाद. चॅम्पियन पदाकडे वाटचाल करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये एसबीसीसी उमरोली. फायनलचा सामना जवळ खिशात घालण्याच्या तयारीत एसबीसीसी उमरोली मैदानावरती चॅम्पियन पदाचा झेंडा मिरवण्याच्या तयारीत. शेवटचा चेंडू आणि 12 धावांची या ठिकाणी आवश्यकता. 1 बॉल 12 आणि हा सामना जिंकलाय एसबीसीसी उमरोली, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट.